ओके. हॅलो एव्हरीवन, सर्व कशा आहात? बरे आहात? आज आपलं पहिलं लेक्चर आहे, बेसिक लेक्चर असणार आहे. ह्या बेसिक लेक्चरमध्ये आपण सर्व कंटेंट जो आहे तो बेसिक घेणार आहे, जो विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फर्दर लेक्चर्स. महत्त्वाचा असणार आहे, कारण की ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत नसतील, क्लिअर नसतील तर आपल्याला ते लिहिता येणार नाही. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या लेक्चर्समध्ये तुमच्या क्वेश्चन्समध्ये लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड म्हणजे अक्षावृत्त रेखावृत्त हा शब्दाचा सुद्धा वापर करणार आहे. तर त्याचा वापर करत असताना आपल्याला काही गोष्टी बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण ह्या थोड्या बेसिक कन्सेप्ट आपण पहिल्या लेक्चरला बघणार आहे. त्यातील पहिला आपण ज्या ग्रहावरती राहतो म्हणजे द अर्थ ते संदर्भात बघूया. ओके. अर्थ जर विचार केला या ठिकाणी तर ओके, तर सूर्यमालेचा विचार केला, सूर्यमाला हा सूर्य आहे. सूर्यमालेनंतर इथं बुध आहे, इथं शुक्र आहे आणि इथं अर्थ आहे. अर्थ इथं काय आहे? पृथ्वी आहे. इथं मंगळ आहे. ओके. नंतर इथं लघु ग्रह पट्टा आहे. नंतर गुरु आहे, शनी आहे, युरेनस आहे, नेपच्यून आहे. ओके. जास्त काय डिटेल नाही सांगत. हा पृथ्वीचा विचार केला, गुरु 1 नंबरला सर्वात मोठा आकारानं आहे, 2 नंबरला शनी आहे, 3 नंबरला युरेनस आहे, 4 नंबरला नेपच्यून आहे. आणि ह्या सर्वांना लघुग्रह पट्टा जो आहे, लघुग्रह पट्टा हा जो पट्टा आहे, हा पट्ट्याच्या बाहेरच्या दिशेला असणारे 4 ग्रह आहेत त्यांना आउटर प्लॅनेट म्हणायचं, बाह्य ग्रह म्हणायचं. आणि त्याच्या आतमध्ये असणारे 4 प्लॅनेट आहेत, 4 ग्रह आहेत, त्यांना इनर प्लॅनेट म्हणायचं किंवा अंतर्ग्रह म्हणायचं. अंतर्ग्रहामध्ये हा सगळ्यात मोठा आकारानं आहे, 5व्या नंबरचा. सो पृथ्वी हा आकारानं 5व्या नंबरचा आहे, लक्षात ठेवा. घनतेचा विचार केला तर सर्वात जास्त घनता पृथ्वीच्या 1 नंबरला, 2 नंबरला बुध आहे, 3 नंबरला शुक्र आहे, 4 नंबरला मंगळ आहे, 5 नंबरला, 6 नंबरला, 7 नंबरला आणि 8 नंबरला. ओके. ह्या ठिकाणी तुम्हाला त्याचा क्रम लागेल. आता सॉरी, जे लास्टचा जो क्रम इकडे आपण थोडं बदलावं लागेल. ओके. इथे 4 नंबर झालं, मग 5 नंबरला हा आहे, नंतर 6 नंबरला आहे, 7 नंबरला आणि 8 नंबरला. 8 नंबर सगळ्यात हलका शनी ग्रह आहे. ओके, लक्षात ठेवायचं. हा आपल्या ह्याच्यानुसार घनतेनुसार ओके डेन्सिटी. तर काही गोष्टी आहेत की घनतेनुसार पण पृथ्वी आपला जास्त आहे. आता आपण पृथ्वीचा विचार केला या ठिकाणी, पृथ्वीला स्वतःची ॲक्सिस आहे, स्वतःभोवती फिरते. ओके. फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. ही जी ऑर्बिट आहे इलिप्टिकल ऑर्बिट आहे म्हणजे लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरते, स्वतःभोवती फिरते. रोटेशन, रिव्होल्युशन ओके ह्या ठिकाणी होत असतं, परिवलन परिभ्रमण या ठिकाणी होत असतं. आता त्यानंतर पृथ्वीचा विचार केला, पृथ्वीवरती टोटल 365 दिवस असतात. किती असतात? 365 दिवस. आपण लीप इयर हा कन्सेप्ट बघणार, ते 366 असतात. त्यानंतर पृथ्वीवरती 71% काय आहे? पाणी आहे, 29% जमीन आहे. लक्षात ठेवायचं. पृथ्वीचा शेप जो आहे ना तो जिओइड प्रकारचा. कसा आहे? जिओइड प्रकारचा. जिओइडचा म्हणजे पृथ्वीसारखा. दिस इज युनिक शेप. ओके, युनिक शेप. ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर पृथ्वी जरा चपटी आहे, वरच्या का स्वतःभोवती फिरते, त्यामुळं त्याचा ध्रुव जो असतो, ध्रुव हा चपटा आहे. कसा आहे? चपटा किंवा फ्लॅटन पोल असं म्हणतात त्याला. आणि विषुववृत्त जो आहे, विषुववृत्त त्याला इक्वेटर म्हणतो, तो कसा आहे? बल्जी आहे. बल्जी इक्वेटर आपण म्हणतो किंवा फुगीर विषुववृत्त असं त्याला म्हणतो. त्यामुळे हा शेप जो आहे ना तो गोलाकार पण नाही, हे लंबवर्तुळाकार नाही किंवा काहीच नाही. ओके, ह्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवावं लागेल. हे पृथ्वीच्या संदर्भात आपल्याला काय डाटा आहे तो आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. आता याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे का? ओके, नाही. ओके, आता पुढे की त्याचा शेप ऑफ द अर्थ. ओके, आताच आपण पाहिलं त्याची जी साईज आहे. ओके, या ठिकाणी हा कसा आहे? फ्लॅट आहे. ओके, हे जे ध्रुव आहेत फ्लॅट आहेत. विषुववृत्त कसं आहे? बल्जी आहे, फुगलेलं. त्यामुळे त्याचं नाव जे आहे ना ते कसं नाव आहे? जिओइड. हा शेप जसं रेक्टँगल असतो, स्क्वेअर असतो, सर्कल असतो, तसा हा शेपचंच नाव आहे जिओइड शेप. हा पृथ्वीचा युनिक शेप आहे. ओके, लाईक अर्थ. ओके, जिओइडचा अर्थ होतो लाईक अर्थ, पृथ्वीसारखा. ओके, लक्षात ठेवा. आता
जर आपण ह्या ठिकाणी त्याचं क्षेत्रफळ बघितलं, पृथ्वीचं टोटल क्षेत्रफळ या ठिकाणी एरिया, तर 51 कोटी चौरस किलोमीटर एवढं आहे. 51 कोटी चौरस किलोमीटर. आता हा जो क्षेत्रफळ आहे एरियाच्या संदर्भात आपण बोलतोय. आता ह्याचा जर आपण डायमीटर विचार केला, डायमीटर म्हणजेच आपला व्यास आपण त्याला म्हणतो. डायमीटर पृथ्वीचा आहे 12,742 किलोमीटर. किती आहे? 12,742 किलोमीटर. आता डायमीटर काय असतो की हा जो 2D मध्ये आपण पृथ्वी काढली तर विषुववृत्तापाशी हा असतो डायमीटर. हा काय असतो? डायमीटर. आणि त्रिज्या म्हणजे काय? एवढी ही आहे त्रिज्या, म्हणजे रेडियस. मग या ठिकाणी रेडियस म्हणजेच त्रिज्या किती आहे? 6,371 किलोमीटर. 6,371. आता जो डायमीटर जो आहे ना तो ह्या ठिकाणी विषुववृत्तावरचा आणि इथला डायमीटर म्हणजे ध्रुवावरचा हा वेगवेगळा आहे. कारण की ध्रुव चपटे झालेले आहेत आणि विषुववृत्त फुगीर झालेलं. त्याचं कारण आहे असं पृथ्वी स्वतःभोवती फिरते, गोल फिरते. बघा माझा हात बाहेर चाललेला आहे, सेंट्रिफ्युगल फोर्समुळे बाहेर चाललेलं. लक्षात ठेवायचं, केंद्रोत्सारी प्रेरणा बाहेरच्या दिशेला. आणि त्यामुळं फुगीर विषुववृत्त आहे आणि चपटे ध्रुव आहे. त्या फुगीर असल्यामुळं व्यास जो असणार आहे तो सर्वात जास्त 12,758 किंवा 56 काय काय किलोमीटर असं दिलं हे असणार आहे विषुववृत्तावरती. म्हणजे सगळ्यात जास्त या ठिकाणी व्यास हा विषुववृत्तावरती असणार आणि मिनिमम 12,714 किलोमीटर हा ध्रुवावर असणार. कुठं असणार आहे? ध्रुवावरती असणार. हे लक्षात, ॲव्हरेज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे लक्षात ठेवा. आणि रेडियस ही त्रिज्या ही या ठिकाणी 6,371 असणार आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवा. आता परीघ एक असतो कन्सेप्ट, परीघ त्याला सरकमफरन्स किंवा पेरीमीटर म्हणतात. पेरीमीटर. आता काय परीघ म्हणजे काय? आता मी जो बेल्ट लावलेला आहे तो बेल्ट हा माझा परीघ आहे. सरकमफरन्स आहे. आता बेल्ट खूप लांब असतो ना, तुम्हाला असं वेटोळं घालणार म्हणजे खूप जास्त जागा जाणार आहे. ओके, त्यामुळं परीघ हा जास्त आहे पृथ्वीचा. किती आहे? 40,075 किलोमीटर हा विषुववृत्तावरती आहे. कुठं आहे? विषुववृत्तावर परीघ. तर परीघ हा ध्रुवावरती कमी आहे, 40,009 किलोमीटर. काय ठिकाणी 7 किलोमीटर. 40,007 किलोमीटर हा कुठं आहे? ध्रुव किंवा पोल आपण म्हणतो, विषुववृत्त किंवा इक्वेटर. ओके, परीघ हा जास्त विषुववृत्तावरती असणार आहे. आता परीघ हा जास्त 40,000. व्यास म्हणजे काय? डायरेक्ट पोटात असा पेन घातला आणि इकडून बाहेर काढला तर 2 पेनच डायरेक्ट मला लागतील की माझ्या पोटातून बाहेर यायला. म्हणजे 2 म्हणजे एवढा. आणि तेच आपण पेनाचा आपण वेटोळा घालायचा म्हणलं पोटाभोवती तर 5 पेन लागतील. त्यामुळे परीघ जास्त असणार. लक्षात ठेवा. ठीक आहे, हे आपल्याला थोडं बेसिक गोष्टी आहेत आपल्याला पृथ्वी संदर्भात लक्षात ठेवायचं. पृथ्वीचा आपण नंतर जिओमॉर्फॉलॉजीमध्ये बघणार आहे की हा कोर आहे म्हणजे गाभा आहे, हा मेंटल आहे म्हणजे प्रावरण आहे, हा कवच आहे, कवच म्हणजे क्रस्ट आहे, प्रावरण म्हणजे मेंटल, आणि कोर म्हणजे गाभा म्हणजे कोर. हा गाभा निफेनं तयार झाला वगैरे वगैरे. सियाल सायमा का असतो, डिस्कंटिन्युटीज म्हणजे विलगता कोणकोणत्या, त्या सगळ्या डिटेलमध्ये आपण बघणार आहे. आता ह्याच संदर्भात साईज शेपचं झालं. आता इथं ह्याच्या सूर्यापासूनचं अंतर जर इकडं सूर्य आपण कन्सिडर केला की इकडं सूर्य आहे, हा सूर्य आहे. सूर्यापासूनचं अंतर पृथ्वीचं किती आहे? तर ते आहे 14,95,50,000 किलोमीटर. म्हणजेच रफली किती? 15 कोटी किलोमीटर एवढं अंतर आहे रफली. क्लिअर? 15 कोटी किलोमीटर किंवा एक्झॅक्ट 14,95,50. ओके, आता सूर्याचे प्रकाश इथून पृथ्वीवर पोचायला म्हणजे सूर्यापासून पृथ्वीवरती सूर्याचा प्रकाश पोचायला 8 मिनिटं 20 सेकंद लागतात. किती लागतात? 8.20 मिनिटं. ओके, एवढं लक्षात ठेवा. काय राहिले का? ओके, झाले. त्यानंतर अजून काय याच्यामध्ये याच्यात एक आहे, एक कन्सेप्ट आहे जिओडेसी म्हणजे स्टडी ऑफ
अर्थ शेप अँड साईज, स्टडी ऑफ अर्थ शेप अँड साईज म्हणजे जिओडसी लक्षात ठेवायचं, एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काय ना. हा छोटासा वर्ड्स कधी आला, हा जिओइड आणि जिओडसी हे 2 पॉईंट थोडंसं लक्षात ठेवा, अवघड थोडेसे टर्म्स आहेत. ठीक आहे, पुढे बघूया. आता मोशन ऑफ द अर्थ, अर्थची मोशन काय, एक लक्षात ठेवायचं, सूर्य आहे, ही मोशन, ही आहे इलेप्टिकल ऑर्बिट ऑफ द अर्थ. ठीक आहे, त्यानंतर समजा ही अर्थ आहे, ते स्वतःभोवती पण फिरते, ही काय आहे, ही ॲक्सिस आहे, त्याची काय आहे, कक्षा आहे ज्याच्या भोवती फिरते, त्याला ॲक्सिस म्हणतो. आणि हा आहे रिव्होल्यूशन आणि हा आहे रोटेशन. रोटेशन, ओके सॉरी माफ करा, हे आहे रिव्होल्यूशन आणि हे आहे रोटेशन. रोटेशन अराउंड ओन ॲक्सिस, रिव्होल्यूशन अराउंड दी सन. ओके, परिभ्रमण आणि परिवलन, हे याला म्हणतात परिवलन. स्वतःभोवती फिरणे परिवलन आणि सूर्याभोवती फिरणे परिभ्रमण. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी अर्थ जर विचार केला, अर्थ पूर्ण एक सूर्याभोवती पूर्ण भ्रमणाचा कालखंड आहे हा 365 दिवसाचा आहे. किती, 365 दिवस. ओके, त्यानंतर 6 तास, त्यानंतर अजून काय आहे 48 मिनिट 9 सेकंद असं काहीतरी आहे. म्हणजे आपल्याकडं 6 तास 48 मिनिट हे आपल्याकडं एक्स्ट्रा आहेत, बरोबर ना. आता येस समथिंग, तर आपल्याला हे जे आहेत ना, दर 4 वर्षानंतर 1 दिवस या ठिकाणी काय होतोय, वाढतोय. 24 म्हणजे अराउंड 24 तास वाढतात. 24 तास वाढले म्हणजे 1 दिवस. मग आपल्याला आफ्टर 4 इयर्स आपल्याला 366 दिवसाचा काय ठेवावा लागतो, वर्ष ठेवावं लागतं. आणि हे वर्ष आपण मॅनेज करतो कारण की इथले 3 दिवस आहे, 3 वर्ष आहे, तिथं 28 दिवसाचा काय असतो, फेब्रुवारी असतो. पण 366च्या दिवशी 29 दिवसाचा आपण काय करतो, फेब्रुवारी घेत असतो. ह्याला आपण म्हणतो लीप इयर. काय म्हणतो त्याला, लीप इयर म्हणतो, लीप वर्ष असं. ठीक आहे, आता हे झाला सूर्याभोवती. स्वतःभोवती फिरते रोटेशन 23 तास 56 मिनिट 9.9 सेकंड. स्वतःभोवती फिरायला 23 तास 56 मिनिट 9 सेकंड एवढा वेळ लागतो, हे लक्षात ठेवायचं. सो जो परिवलाचा काल, आता हा जो स्पीड आहे, हा स्पीड हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे. ओके, 1676 किलोमीटर पर आवर चा स्पीड आहे, आय थिंक पर आवर. येस, रोटेशनचा. ओके, म्हणजे याचा जो रोटेशनचा कालखंड स्वतःभोवती फिरण्याचा का, स्वतःभोवती 1674.4 किलोमीटर पर आवर एवढा स्वतःभोवती फिरण्याचा स्पीड आहे. सूर्याभोवती तर विचारूच नका. ओके, तो अजिबात आपल्याला लक्षात पण नाही ठेवायचा. 365 6 तास 9 मिनिट, इथं 48 मिनिटच्या 9 मिनिट घ्या. तेच मला मागाशी थोडा डाऊट आला, 9 मिनिट 9 सेकंड लाईक आहे. एवढं आपल्याला थोडं लक्षात ठेवलं. काही फॅक्ट्स असतात, त्या फॅक्ट्स आपल्याला सगळ्यांना लक्षात नाही राहते ॲट मोमेंट. हे झालं मोशन्स. आता लीप इयरचा आता काय कन्सेप्ट सांगितला मी, प्रत्येक वर्षी किती असतात, 365 दिवस 6 तास 9 मिनिटे 9 सेकंद. सो आपल्याला हे जर बघितलं, हे आपल्याला 4 वर्षानंतर हे किती होणार आहे, अप्रॉक्सिमेटली किती होणार आहे, 24 तास. काय होणार आहे, 24 तास. 24 आणि 24 तास म्हणजे किती रे, 1 दिवस. त्यामुळे ह्या 65 मध्ये 1 दिवस काय करावं लागतं आपल्याला, 4 वर्षानंतर. 4 वर्षानंतर काय करावं लागतो, ॲड करावा लागतो, वाढवावा लागतो, प्लस करावा लागतो. म्हणून या ठिकाणचं जे इयर असतं लीप इयर,
त्याला म्हणतात लीप इयर. ते असतं 366 दिवसाचं. किती असतं? 366 दिवस. आणि हा जो एक दिवस वाढलेला जो असतो तो आपण एक दिवस आपण टाकतो 29 फेब्रुवारी हा दिवस त्या ठिकाणी काय करतो आपण ॲड करतो. कोणता दिवस? 29 फेब्रुवारी हा दिवस आपण या ठिकाणी ॲड करतो. आय थिंक यू आर क्लिअर विथ दिस. ठीक आहे ना, तुम्हाला याच्यावरती काय डाऊट नसावा. ठीक आहे, आता पुढे बघूया. अर्थ रोटेट्स इन अन इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड सन. आता इथं सूर्य आहे, सूर्य, येस. आता आपण ही डायग्राम पाहिलेली ऑलरेडी. हे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये अर्थ इलिप्टिकल ऑर्बिट लंबवर्तुळाकार कक्षा, आणि इथं आहे पृथ्वी. ही बघा पृथ्वी लांब आहे अंतर. सो हे जेव्हा लांब असते त्याला म्हणतात अपसूर्य स्थिती. काय म्हणतात त्याला? अपसूर्य. त्याला म्हणतात एफेलियन सिच्युएशन. आणि जेव्हा जवळ असते पृथ्वी म्हणजे क्लोजेस्ट डिस्टन्स त्याला म्हणतात उपसूर्य स्थिती, पेरिहेलियन. काय म्हणतात त्याला? पेरिहेलियन असं म्हणतात. पृथ्वीची सेकंड पोझिशन आहे, पृथ्वीची पहिली पोझिशन आहे. आता जेव्हा लांब जाते तेव्हा 15,20,98,070 किलोमीटर एवढ्या लांब जाते. जेव्हा जवळ होते तेव्हा 14,97,97,700 किलोमीटर एवढ्या जवळ येते. एक फिगर काय पाठ करायची गरज नाही, ॲप्रॉक्सिमेटली. किंवा त्याला म्हणतात 147 मिलियन किलोमीटर और 152 मिलियन किलोमीटर असं फिगर आलेले आहे. दशलक्ष किलोमीटर, दशलक्ष. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. उपसूर्य अपसूर्य. आता तसंच काहीतरी चंद्राच्या दरम्यान पण आहे. उदाहरणार्थ पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय. मी असे रँडम घेतो या ठिकाणी. चंद्र जेव्हा इथं असतो तेव्हा जवळ आहे, हा चंद्र आहे, चंद्राची पहिली पोझिशन आहे. जवळ आहे त्याला म्हणायचं उपभू म्हणायचं, पेरिजी म्हणतात. काय म्हणतात? पेरिजी. जेव्हा लांब आहे चंद्र पृथ्वीपासून त्याला अपभू म्हणतात. त्याला काय म्हणतात? अपभू किंवा अपोजी म्हणतात. काय म्हणतात त्याला? अपोजी. म्हणजे लांब असेल तेव्हा चंद्र. चंद्राची ही दुसरी पोझिशन आहे. ही पृथ्वी आहे. ही काय आहे? पृथ्वी आहे. आणि ॲव्हरेज चंद्र आणि सूर्य आपला चंद्र आणि पृथ्वी याच्या दरम्यानचे अंतर 3,84,000 किलोमीटर आहे. किती आहे? 3,84,000 किलोमीटर ॲव्हरेज आहे. आणि जेव्हा उपभू परिस्थिती असते म्हणजे जवळ असतो चंद्र तेव्हा त्या ठिकाणी अंतर जे असतं ना 2,56,000 किलोमीटर असतं. किती असतं? 3,56,000 किलोमीटर. 3,56,000 किलोमीटर. आणि जेव्हा जवळ असतो लांब असतो तेव्हा 4,07,000 किलोमीटर जातो. कुठे जातो? 4,07,000 किलोमीटरला लांब जातो अपभूच्या स्थितीमध्ये. त्यामुळं चंद्राची या ठिकाणची स्थिती सूर्य पृथ्वीपासून कशी आहे? उपभू अपभू अपसूर्य स्थिती उपसूर्य स्थिती लंब. ही पण इलिप्टिकल ऑर्बिट असते. चंद्राची कशी असते? इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ मून. हे लक्षात ठेवा. इथपर्यंत काही डाऊट नसावा तुम्हाला. ओके, ह्याच्यात काय राहिले का? इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ मून. ओके, इथपर्यंत काय डाऊट नसावा. ओके, क्लिअर करूया. ओके, आता बा एक पॉईंट आहे या ठिकाणी. ज्याचं राहिलं असेल त्यांना व्हिडिओ मागं घेऊन तुम्ही पॉज करू शकता. जेव्हा सूर्य इथं असतो, हे सूर्य आपण मिडलला ठेवूया आणि त्याच्या भोवती पृथ्वी अशी फिरते. ओके, फिरत असताना या ठिकाणी 4 त्याच्या पोझिशन्स आहेत. आपण त्या 4 पोझिशन्स घेऊया. ओके, अच्छा 4 पोझिशन म्हणजेच काय बघा, मी एका बाजूला पाहिजे तर कोपऱ्यात बनवतो असे एक लाईनवर. हा विषुववृत्त आहे, हा दक्षिण ध्रुव आहे, हा उत्तर ध्रुव आहे. दक्षिण ध्रुव इकडे काय असतं? मकर वृत्त असतं.
इकडं कर्कवृत्त असतं, इथं अंटार्क्टिक वृत्त असतं आणि इथं आर्टिक वृत्त असतं. कर्कवृत्त विषुववृत्त काय ते आपण थोड्या वेळानं बघणारच आहे. सूर्य विषुववृत्तावरती असतो बघा, लंबरूप किरण पडतात, तिथून तो कर्कवृत्ताकडे जातो, कर्कवृत्तापर्यंत येतो, म्हणजे कर्कवृत्तापर्यंत विषुववृत्त लंबरूप पडतो, त्यानंतर पुन्हा तो विषुववृत्ताकडे जातो, विषुववृत्ताकडून पुन्हा तो मकरवृत्ताकडे जातो, दक्षिण गोलार्धात जातो, त्यानंतर पुन्हा तो म्हणजे ही अशी रोटेशन होत असते. म्हणजे तो हा मॅक्झिमम एवढा भाग आहे, एवढ्या भागामध्ये तो लंबरूप पडतच असतो. लंबरूप म्हणजे परपेंडिक्युलर पडतो. इकडे तुम्हाला इथून पुढं मकरवृत्तापासून 23.5 पासून 90, 23.5 पासून 90 या दिशेला तुम्हाला कुठेही लंबरूप पडत नाही, तिरपे पडतात किरण, हे लक्षात ठेवायचं. आता हे तारका काय आहेत, मकरवृत्तावरती कधी असतो, कर्कवृत्तावर कधी असतो आणि विषुववृत्तावर कधी असतो. ज्यावेळी तो विषुववृत्तावर असतो तेव्हा समान दिवस समान रात्र असते, त्या पोझिशनला इक्विनॉक्स असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, इक्विनॉक्स. आणि ज्यावेळी तो कर्कवृत्तावर असतो किंवा मकरवृत्तावर असतो त्याला सॉल्स्टाईस असं म्हणतात, सॉल्स्टाईस. आता जेव्हा उत्तर गोलार्धात असेल ही तारीख आहे 21 मार्च. काय, 21 मार्च. ही आहे 23 सप्टेंबरची दक्षिण गोलार्धामध्ये. इक्विनॉक्सची एक आहे 21 जून आहे का, सॉरी 21 मार्च बोललो, 21 जूनची आहे इकडं. त्यानंतर इक्विनॉक्स पोझिशनचं जर आपण मी बोललो तर 21 मार्च एक तारीख आहे आणि 23 सप्टेंबर 22 इकडं बघा हे असंच करून ठेवले, 22 डिसेंबर इकडे आणि 23 सप्टेंबर. सो समान दिवस आणि समान रात्र म्हटलं इक्विनॉक्स पोझिशन, त्यावेळी 21 मार्च आणि 23 सप्टेंबर लक्षात ठेवायचं. सॉल्स्टाईस म्हटलं तुम्हाला तर सॉल्स्टाईस आपण फक्त उत्तर गोलार्धाचा विचार केला. उत्तर गोलार्धात ह्यावेळी 21 जूनला सूर्य असतो, त्यामुळे इकडं समर सॉल्स्टाईस असं म्हणायचं, काय म्हणतात त्याला, समर सॉल्स्टाईस म्हणायचं. आणि उत्तर गोलार्धातच विंटर सॉल्स्टाईस कधी असेल, ज्यावेळी सूर्य इकडे जाईल तेव्हा इकडे विंटर असेल. म्हणजे 22 डिसेंबरला उत्तर गोलार्धात समर सॉल्स्टाईस असतो, तर 22 डिसेंबरला विंटर सॉल्स्टाईस असतो, तर 22 डिसेंबरला इथे सूर्य असतो मकरवृत्तावरती, तर 22 डिसेंबर समर सॉल्स्टाईस तुमचा दक्षिण गोलार्धात असेल, तर 21 जून दक्षिण गोलार्धात विंटर सॉल्स्टाईस आहे, म्हणजे उलट लक्षात ठेवायचं. इथं सूर्य असेल तर उन्हाळा इथं असणार आहे आणि त्याच 21 जूनला दक्षिण गोलार्धामध्ये विंटर असणार आहे, त्यामुळे विंटर सॉल्स्टाईस असं म्हणायचं. ओके, हा कन्सेप्ट आहे. हा जे व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी मी बनवलेला आहे महाराष्ट्राच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे डिटेलमध्ये कळेल. उदाहरणार्थ हे घेतो 21 जूनची परिस्थिती. 21 जूनला सूर्य असतो कुठे, कर्कवृत्तावरती असतो. कुठे असतो, कर्कवृत्त. हे कर्कवृत्त आहे, हे विषुववृत्त आहे, मकरवृत्त. बघा कर्कवृत्त जवळ आलेलं आहे या ठिकाणी. थोड्या वेळानंतर सूर्य इकडे पोहोचतो, म्हणजे कर्कवृत्तावर काय आहे, कर्कवृत्तावरती सकाळ कशी असते, दिवस मोठा असतो. कसा असतो, दिवस मोठा असतो, रात्र छोटी असते. आणि त्याचवेळी मकरवृत्तावरती बघा दिवस छोटा, त्याचवेळी लक्षात ठेवायचं, आणि रात्र मोठी आहे. ओके, सिंपल. त्यानंतर इथं आला, आता सूर्य विषुववृत्तावरती आलेला आहे. कुठं आला, विषुववृत्त. त्यामुळे विषुववृत्तावर असेल तर या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, सूर्य कुठे असणार आहे, विषुववृत्तावरती असणार आहे. विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. त्यामुळे इथं हे असते समान दिवस समान रात्र. त्याला काय त्याला इक्विनॉक्स म्हणतात, इक्विनॉक्स. ओके, ऑटमनल आणि हा असतो स्प्रिंग. उत्तर गोलार्धासाठी म्हणजे आपण उत्तर गोलार्धात आहे ना, इंडिया इकडे आहे ना, त्यामुळं. आता इथं पोचलो, इथं मकरवृत्त, विषुववृत्त आणि कर्कवृत्त. सूर्याला मकरवृत्तावरती, त्यामुळं मकरवृत्तावरती दिवस कसा असेल, मोठा. दिवस मोठा, रात्र छोटी. आणि कर्कवृत्तावर याच दिवशी दिवस छोटा, रात्र मोठे असं असणार आहे. ओके, ह्याला आपण काय म्हणलेलं, सॉल्स्टाईस म्हणलेलं होतं. म्हणजेच दक्षिण गोलार्धामध्ये त्यावेळी
22 डिसेंबरला दक्षिण गोलार्धात काय असणार आहे, समर सॉल्स्टाईस. तर दक्षिण गोलार्धात 21 जूनला असतो विंटर सॉल्स्टाईस. 21 जूनला उत्तर गोलार्धात, हे काय आहे, उत्तर गोलार्धात काय असतो, समर सॉल्स्टाईस. तर उत्तर गोलार्धात 22 डिसेंबरला असणार विंटर सॉल्स्टाईस. उलट लक्षात ठेवायचं फक्त, ठीक आहे, एकाच पाठ करा फक्त. आपण उत्तर गोलार्धात आहे, भारतातून कर्कवृत्त जातो, तर आपल्याकडे सूर्य असणार नाही. ते 21 जून पाठ करा, मग आपल्याकडे समर सॉल्स्टाईस असणार. मग त्याचवेळी अपोजिटला जेव्हा सूर्य जातो त्यावेळी तिकडे समर असणार. ओके, त्याच दिशेला. ठीक आहे. आता ते सूर्य आला पुन्हा 21 मार्चला. कुठं आला, 21 मार्चला. इथं समान दिवस समान रात्र, सेम हा कन्सेप्ट इथं असणार आहे. फक्त स्प्रिंग चालू होणार आहे, तर वसंत ऋतू चालू होणार आहे. हा शरद ऋतू आहे, हा ॲटोमनल किंवा शरद म्हणतात, शरद. आणि हा वसंत आहे. काय वसंत, कुठं, उत्तर गोलार्धात. याच्या उलट विचारलं दक्षिण गोलार्धात, तर इथून पुढे उन्हाळा चालू होणार आहे त्यांचा. म्हणून स्प्रिंग इथं येणार उत्तर गोलार्धात, आणि इथं तुमचं ॲटोमनल येणार आहे दक्षिण गोलार्धात. ठीक आहे, लक्षात. इथपर्यंत काय डाऊट नसावं. आपण एकाच मॅपमध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या. आता लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडमध्ये आपण जाणार आहे. त्यातलं आपल्याला पहिला लॅटिट्यूड बघायचं आहे. लॅटिट्यूड फॅक्टर आहे काय. आता एक तर या ठिकाणी हा विषुववृत्त, हा काय आहे, विषुववृत्त आहे. हा जो असतो 0 डिग्रीला, किती डिग्रीला असतो, 0 डिग्रीला. त्यानंतर 23.5 डिग्री आहे, 23.5 डिग्री उत्तर, म्हणजे नॉर्थ लिहितो मी. तिथं असतो कर्कवृत्त. त्यानंतर 66.5 डिग्री उत्तरेला आपल्याकडं आहे आर्टिक वृत्त. काय इथं, आर्टिक वृत्त. आणि सगळ्यात उत्तरेला 90 डिग्री नॉर्थला आहे, इथे काय, उत्तर ध्रुव आहे. काय, तो उत्तर ध्रुव. सेम लाईक दक्षिणेला इथं आहे मकर वृत्त, ते 33.5 डिग्रीला आहे, साऊथला आहे. काय, साऊथला. हे 23.5 डिग्रीच का, 66.5 का, हे क्लायमेट लॉजीमध्ये सांगतो. हेडली सेल, फेरे सेल आणि पोलार सेल, ह्या सेल इथंच उतरतात, आणि ते बनलेले वगैरे ते आपण डिटेलमध्ये तिथं बघू. कर्कवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, आर्टिक सर्कल, अंटार्क्टिक सर्कल. इथं आहे 66.5ला अंटार्क्टिक वृत्त. हे आहे 66.5 डिग्री साऊथ, आणि इथं आहे 90 डिग्री साऊथ. त्याला म्हणायचं दक्षिण ध्रुव. आडव्या लाईन ज्या आहेत, आडव्या हॉरिझॉन्टल लाईन्स, त्यांना म्हणायचं अक्षवृत्त. काय म्हणतात त्यांना, अक्षवृत्त असं म्हणतात. आडव्या लाईनला अक्षवृत्त आपण म्हणतो. आणि ह्या अक्षवृत्त जर बघितले, हे कसे आहेत, एकामेकाला पॅरलल आहेत, म्हणजे कसे आहेत, समांतर आहेत. म्हणून यांना पॅरलल्स पण म्हणतात. काय म्हणतात त्यांना, पॅरलल्स. दोन अक्षवृत्त दरम्यानचं अंतर म्हणजे कितीही लांब ते ओढले तरी एकामेकाला समांतर असतात, कुठेही जाऊन चिटकत नाहीत. ओके, त्यामुळे त्यांच्या दोन अक्षवृत्त दरम्यानचं अंतर एक फिक्स असतं. दोन अक्षवृत्त दरम्यानचं अंतर 111 किलोमीटर असतं. किती असतं, 111 किलोमीटर. आणि हा जो दोन अक्षवृत्त दरम्यानचं अंतर आहे 1 डिग्री. किती आहे, 1 डिग्री. आपण बघूच ते काय असतं 1 डिग्रीचा फरक काय होतो. आता हे झालं लॅटिट्यूड्स. लॅटिट्यूड आडवे असतात, हॉरिझॉन्टल असतात, ते पॅरलल्स म्हणतात, त्याला समांतर म्हणतात. त्यांच्या टोटल जर विचार केला या ठिकाणी बघा, 1 2 3 4 5 6 7 असे. सो उत्तर गोलार्धामध्ये 90 लॅटिट्यूड्स आहेत, दक्षिण गोलार्धात 90 लॅटिट्यूड्स आहे,
आणि 1 हा विषुववृत्त 0 वाला 1 आहे. सो टोटल 181 लॅटिट्यूड्स आहेत. किती आहेत? 181 लॅटिट्यूड्स आहेत. एक लक्षात ठेवायचं, लॅटिट्यूड्स आहेत म्हणजेच अक्षावृत्त आहेत ना, 2 पद्धतीने दाखवले जातात. कोणकोणत्या? 2 पद्धतीने दाखवतात. एक बिंदू स्वरूपात म्हणजेच पॉइंट स्वरूपात, आणि दुसरं असतं रेषा स्वरूपात. रेषा किंवा त्याला आपण लाईन स्वरूपात. कसे? लाईन स्वरूपात. आता बिंदू स्वरूपात कुठे आहेत? जर 90 डिग्री वाला एक बघा, एक बिंदू आहे आणि 90 डिग्री वाला बिंदू आहे. त्यामुळे इथं 2 असे लॅटिट्यूड्स आहेत किंवा आपण अक्षावृत्त आहेत जसे काही दाखवतात बिंदूच्या स्वरूपात, आणि 179 जे आहेत ते या ठिकाणी रेषेच्या स्वरूपात, लाईनच्या स्वरूपात दाखवले जातात. आणि त्यामुळे या दोघांची बेरीज आपण 181 अशी करतोय, लक्षात ठेवायचं. सो जे लॅटिट्यूड आहे, अक्षावृत्त आहे, हे आपल्याला 2 बिंदूच्या स्वरूपात, 2 आणि 179 रेषेच्या स्वरूपात, जे इच दोघांमध्ये अंतर आपलं असतं 1 डिग्रीचे असतं. जर 1 डिग्रीनं जर लाईन मोजायच्या म्हणल्या तर 179 लाईन्स येतील. आणि हे 2 पॉइंट लक्षात आले असावं, मला असं वाटतं तुम्हाला. ओके. सो आपलं आणि इक्वेटर काय असतंय? 0 आहे, त्यालाच आपण इक्वेटर असं म्हणतो, विषुववृत्त असं म्हणतो. त्यानंतर आर्टिक सर्कल 66.5 ला असतं. अंटार्क्टिक सर्कल 66.5 दक्षिण असतं. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर 23.5 उत्तर असतं. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न 23.5 दक्षिण असतं. ओके, एव्हरीवन इज क्लिअर विथ दिस? हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आपण लॉन्जिट्यूड बघूच काय असतं ते. ठीक आहे. पुढे जॉग्राफिकल झोन्स ऑफ अर्थ. आता काय केलं, हे ग्रीक्स मायथॉलॉजी किंवा ग्रीक जॉग्राफर जे आहेत, जॉग्राफर्स, त्यांनी काढलेल्या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. त्यांनी काय केलेलं होतं की जो अर्थ आहे हा विषुववृत्त आहे, कर्कवृत्त आहे, विषुववृत्त आहे, हा कर्कवृत्त आहे, हे आहे आर्टिक वृत्त, हे आहे उत्तर ध्रुव, हे आहे मकर वृत्त, हे आहे अंटार्क्टिक वृत्त, आणि हा आहे दक्षिण ध्रुव. त्याने काय सांगितलं, सूर्य इथून जास्तीत जास्त इथपर्यंत जातो, तिथून पुन्हा इथं येतो, तिथून पुन्हा मकर वृत्त, पुन्हा विषुववृत्त, कर्कवृत्त, विषुववृत्त, मकर वृत्त, विषुववृत्त, कर्कवृत्त, विषुववृत्त, मकर वृत्त, असं फिरतो. म्हणजे इथं परपेंडिक्युलर सूर्यप्रकाश पडत असतो असा. बरोबर, हे लक्षात ठेवा. त्यामुळे टेम्परेचर इथे ह्या ठिकाणी टेम्परेचर कसं असणार आहे? टेम्परेचर सरप्लस असणार आहे. कसं असणार आहे? एक्सेसिव्ह असणार आहे, जास्त असणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे ना. आणि विषुववृत्ताला 2 वेळा या ठिकाणी सूर्य क्रॉस करतो. आणि त्यामुळं हा जो रिजन त्यांनी सांगितलेला आहे, मी जो हायलाइट करतोय 23.5 उत्तरेपासून, हा किती आहे? 23.5 डिग्री उत्तरपासून 23.5 डिग्री दक्षिण, ह्यांना त्यांनी नाव दिलेलं आहे टॉरिड. टॉरिड, TORRID, टॉरिड म्हणजे उष्ण कटिबंधीय प्रदेश. काय नाव दिलं? उष्ण कटिबंधीय प्रदेश. हे आपल्या मराठीमध्ये ट्रान्सलेशन. टॉरिड ही दिस इज अ ग्रीक वर्ड. देन सनरेज इकडे तिरपे पडायला लागतात बघा, इथून असे तिरपे, इकडे तिरपे पडायला लागल्यात, आणि सनरेज पोचतात 66.5 पर्यंत इझिली, पण तिरपे. त्यामुळे इथं टेम्परेचर फार काय होतं, कमी होऊन जातं. टेम्परेचर काय या ठिकाणी कमी होऊन जातं. लंबरू सूर्यप्रकाश वर्षभर तुम्हाला या ठिकाणी भेटत नाही, पण देअर इज अ टेम्परेचर. आता मग माइल्ड क्लायमेट असतं. कसं असतं? माइल्ड क्लायमेट असतं. त्यामुळे हा जो प्रदेश आहे त्यांनी नाव दिलं, त्यांनी टेम्परेट. टेम्परेट 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 झोन और रिजन. टेम्परेट झोन. उपोष्णकटिबंधीय, उष्णकटिबंधीय, आणि त्यानंतर उपोष्णकटिबंधीय, आणि सर्वात थंड प्रदेश 66.5 ते 90, 66.5 ते 90 त्यांनी नाव दिलं फ्रिजिड. फ्रिजिड, फ्रिजिड, ZID, फ्रिजिड, ZID असं आहे. फ्रिजिड रिजन. ओके. टॉरिड, टेम्परेट,
फ्रिजिड म्हणजे फ्रीज म्हणजे थंड, खूप श्रंक होऊ शकतात, फार थंड असतात तरी. त्यामुळे दिस इज अ झोनेशन ऑफ द अर्थ अकॉर्डिंग टू ग्रीक जिओग्राफर्स. ओके, नेक्स्ट लॉन्जिट्यूड्स हे पृथ्वीवरती उभ्या रेषा असतात. कशा असतात? उभ्या रेषा. लॉन्जिट्यूड्स कशा असतात? उभ्या रेषा. इथं आहे उत्तर ध्रुव, इथं आहे दक्षिण ध्रुव. उत्तर आणि दक्षिण ध्रुव या ठिकाणी बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उभ्या लाईन, उत्तर आणि दक्षिण ध्रुव बांधण्यासाठी वापरलेल्या ह्या उभ्या लाईन, ह्या उभ्या लाईनला आपण म्हणतो लॉन्जिट्यूड्स. काय म्हणतो त्याला? रेखावृत्त. काय म्हणतो त्याला? रेखावृत्त. ह्या उभ्या लाईन्सना आपण म्हणतो लॉन्जिट्यूड, और त्याला म्हणतो रेखावृत्त. 1 डिग्री म्हणजेच एक रेखावृत्त. आणि पृथ्वी 360 डिग्री फिरते, सो 360 डिग्री टोटलला 360 डिग्री रेखावृत्त आहे. इथं लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी प्राइम मेरिडियन मी कन्सेप्ट वापरलेला. दुसरी गोष्ट त्याच्या अगोदर बघूया. इथं तुम्ही ऑब्झर्व कराल, काय कराल, हा जो विषुवृत्त आहे, विषुवृत्ताजवळ दोन दोन रेखावृत्ता दरम्यानचे जे अंतर आहे हे सर्वात जास्त आहे. किती आहे? 111 किलोमीटर या ठिकाणी जाणवतं. दोन लॉन्जिट्यूड रेखावृत्ता दरम्यानचे. जसं तुम्ही विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे चालल्यात तर त्यांची जी बांधल्यामुळं ते कसे अंतर दोनांचं कमी कमी व्हायला लागले. बघा, अंतर कमी कमी व्हायला लागले. त्यामुळं दोन रेखावृत्ता दरम्यानचं, दोन लॉन्जिट्यूड मधील अंतर विथ एक्सटेन्शन टुवर्ड द लॅटिट्यूड और हायर लॅटिट्यूड टुवर्ड्स नॉर्थ और साऊथ हेमिस्फिअर, जसं तुम्ही जाल एक्सटेंड व्हाल तसं दोघांमधलं अंतर घटत जातं, कमी होत जातं. हे लक्षात ठेवायचं. ते इथं 111 असतं. तेच मकरवृत्ता दरम्यान आणि कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यान 103 किलोमीटरच्या आसपास असतं. आर्क्टिक आणि अंटार्क्टिक वृत्ताच्या जवळ 45 किलोमीटरच्या आसपास. आणि ध्रुवावरती हे 0 असतं. किती असतं ध्रुवावरती? 0. असं तुम्हाला लक्षात ठेवायचं की सो लॉन्जिट्यूड जे असतात ते पॅरलल नसतात, कारण की हे एकामेकाला जाऊन छेदत आहेत, समांतर नाही. आणि ह्यांना लॉन्जिट्यूड्सना मेरिडियन्स पण म्हणतात. काय म्हणतात त्यांना? मेरिडियन्स असंही म्हणतात. जगामध्ये जे टाइम डिसाईड केलेला आहे, जगामध्ये जे टाइम आपण कॅल्क्युलेट करतो, हे मेरिडियन्स या लॉन्जिट्यूडवर बेस्ट आहेत, म्हणजे त्याच्यावरती आधारित आहेत. लक्षात ठेवा. ओके, ते बघूया काय कशा पद्धतीने आहे ते. आता या ठिकाणी तुम्हाला इथपर्यंत कळलं लॉन्जिट्यूड कसे असतात. आता आपण थोडं लॉन्जिट्यूडचं एक्सटेन्शन करूया, थोडं या ठिकाणी वाढवू काही गोष्टी. हा एक लॉन्जिट्यूड आहे, मी त्याचं नाव दिलं 0 डिग्री लॉन्जिट्यूड. म्हणजे बरोबर पृथ्वी कापली तर बघा इथून इथपर्यंत किती झालं टोटल? 180 डिग्री रेखावृत्त आहे तिकडं. टोटल किती आहेत? 180 रेखावृत्त. आणि इथून इकडं म्हणजे मागच्या बाजून, ठीक आहे ना, 180 रेखावृत्त आहेत, डिग्री रेखावृत्त आहेत. सो 180 हाफ इकडं आहेत, 180 हाफ इकडं आहेत, बरोबर. हा जो 0 आहे, झिरो लाईन जी आहे, 0 रेखावृत्त, ह्याला म्हणतात प्राइम मेरिडियन. काय म्हणतात त्याला? प्राइम मेरिडियन असं म्हणतात. मुख्य रेखावृत्त असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? मुख्य रेखावृत्त किंवा 0 डिग्री रेखावृत्त असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? 0 डिग्री रेखावृत्त. जातं कुठून? ग्रीनिच. म्हणून त्याला ग्रीनिच रेखावृत्त पण म्हणतात. काय म्हणतात त्याला? ग्रीनिच रेखावृत्त. ग्रीनिच हे इंग्लंडमधील रॉयल लॅबोरेटरी किंवा ऑब्झर्वेटरी होती. त्या ऑब्झर्वेटरी ग्रीनिचच्या प्लेसमध्ये, त्या रॉयल ऑब्झर्वेटरी, ब्रिटिश रॉयल ऑब्झर्वेटरीमध्ये हा पहिल्यांदा डिसाईड केलं, मॅप समोर ठेवलेला होता. त्यांनी जगाला डिवाइड केलेला आहे 1784च्या काळात आय थिंक. तर त्या काळामध्ये त्यांनी रेफरन्स काय घ्यायचा, 0 कुठून घ्यायचा, मग त्यांनी त्या ऑब्झर्वेटरीमधून लाईन मारलेली डायरेक्ट खाली त्या मॅपवरती अशी डायरेक्ट. आणि ती आहे ग्रीनिच ह्या प्लेस शहरातून जाते. रॉयल
सॉरी ब्रिटिश रॉयल ऑब्झर्वेटरी म्हणून आहे त्या ठिकाणी, म्हणून ग्रीनिच रेखावृत्त म्हणून म्हणतात, जे 0 रेखावृत्त आहे. आणि ह्या ग्रीनिच पासून पूर्वेला 180 अर्धी आणि पश्चिमेला 180 अर्धी, मग ह्याला म्हणायचं पूर्व गोलार्ध म्हणायचं, ईस्ट हेमिस्फिअर असं म्हणायचं. आणि याला म्हणायचं पश्चिम गोलार्ध, कारण त्याला पश्चिम गोलार्ध. आता पूर्व गोलार्ध कुठून कुठं आहे रे, तर 0 डिग्री पासून 180 डिग्री पूर्वेपर्यंत. आणि पश्चिम गोलार्ध कुठं आहे, 0 डिग्री पासून 180 डिग्री पश्चिम. ओके, सो आर यू क्लिअर विथ दिस? पूर्व आणि पश्चिम गोलार्ध तुम्हाला क्लिअर झालेला आहे. मग हा झाला पूर्व गोलार्ध, हा झाला पश्चिम गोलार्ध. पूर्व गोलार्धाचा विचार केला, ह्या पूर्व गोलार्धामध्ये मोर दॅन 80% पॉप्युलेशन सेटल आहे, लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये कोण होतो, आफ्रिका कॉन्टिनेंट येतो, त्यानंतर युरोप, त्यानंतर आशिया, टोटल आशिया, ऑस्ट्रेलिया अँड ओशनिया, हे सगळे कॉन्टिनेंट तुम्हाला इकडे येतात. हे पॉप्युलेशन, दिस इज अ पॉप्युलेशन. आणि इकडे बघितलं पश्चिम गोलार्धामध्ये टोटल नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका टोटल येते, पार्शली आहे का, पार्शली आफ्रिका म्हणजे काही पार्ट, त्यानंतर पार्शली युरोप याच्यामध्ये येतो पार्शली, आणि काही पार्ट ऑफ आशिया म्हणजे रशियाचा काही पार्ट त्या ठिकाणी आहे, किंवा काही आयलँड्स आहेत त्या ठिकाणी आशियात असतात, पण ते मोडले जातात पश्चिम हेमिस्फिअरमध्ये. सो इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट नसावा. पूर्व लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड काय, ग्रीनिच मेरिडियन काय असतं, मुख्य रेखावृत्त का दिले नाव त्याचं वगैरे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, आता पुढे लॉन्जिट्यूड आणि टाइम हा फॅक्टर काय आहे. आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे, काय सांगितलंय की या ठिकाणी 360 डिग्री म्हणजे किती सांगितलेलं मी, 24 तास. किती सांगितलेलं, 24 तास. काय असते, 360 डिग्री पृथ्वी फिरते 24 तासामध्ये, म्हणजे पूर्ण एक दिवस किती तासात होतो, 24 तासामध्ये होतो. आता यात काय झालं काय, म्हणजे का असं, तर बाबा पूर्ण पृथ्वी आपल्याला सकाळी 7 ते दुसऱ्या दिवस सकाळी 7 24 तासात होतं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून हे त्या काळामध्ये पृथ्वी 360 डिग्री फिरते, म्हणून आपण 24 तास इज इक्वल टू 360 घेतले, इज इक्वल टू 24 प्रमाण वेळ म्हणजे टाइम झोन झाले. ती झाले मग 24 टाइम झोन या ठिकाणी झाले. सो हे पाठ करायचं, 360 डिग्री इज इक्वल टू 24 आवर्स इज इक्वल टू 24 टाइम झोन्स. किती, 24 टाइम झोन आहेत. सो या जगामध्ये किती टाइम झोन आहेत, 24. हे पाठ करा. मला सांगा 360 डिग्री इज इक्वल टू 24 टाइम झोन, तर हाफ म्हणजे 180 म्हणजे किती झाले, 12 टाइम झोन. किती झाले, 12 टाइम झोन. TZ मध्ये टाइम झोन. सो पूर्व गोलार्धामध्ये 12 टाइम झोन आहे, पश्चिम गोलार्धामध्ये 12 टाइम झोन. इथपर्यंत काय डाऊट नसावा. ओके, पुढे आलो आपण. आता काय केलं आपण, 360 डिग्री डिवाइड बाय 24 केलं तर आपल्याला एका तासामध्ये किती डिग्री फिरली आपल्याला कळेल. हे केलं तर कळतंय एका तासामध्ये पृथ्वी 15 डिग्री फिरते. किती फिरते, 15 डिग्री, म्हणजेच एक टाइम झोन झाला. सो एक टाइम झोन कितीचा असतो, 15 डिग्रीचा, म्हणजे 1 तासाचा. सो पाठ करायचं, एक टाइम झोन बरोबर 1 तास बरोबर 15 डिग्री. सो पृथ्वीला एका तासात पृथ्वी किती डिग्री फिरते, 15 डिग्री फिरते. 15 डिग्री फिरते. आता 15 डिग्री 1 तास म्हणजे किती मिनिट, 60 मिनिट. 1 तास म्हणजे किती, 60 मिनिट. मग आपल्याला, मला जर 1 डिग्री पृथ्वी किती फिरली मग, तर 60 मिनिटं अपॉन 15 करावं लागेल. सो पृथ्वी 1 डिग्री फिरायला 15 चोक 60, सो 4 मिनिट घेते. हे 2 ब्रॅकेट केलेले पाठ करायचे. 1 डिग्री फिरायला पृथ्वीला 4 मिनिट लागतात. 1 तासामध्ये 15 डिग्री फिरते, किंवा 15 डिग्री फिरायला 1 तास, म्हणजे टाइम झोन, एक टाइम झोन झाला. इथपर्यंत काही टाइम म्हणजे प्रॉब्लेम नसावा. ओके, आता स्टँडर्ड टाइम कन्सेप्ट आहे, कारण की त्या ठिकाणी वेगवेगळे देशामध्ये वेगवेगळे या ठिकाणी स्टँडर्ड टाइम वापरला जातो. सो या ठिकाणी तुम्हाला
लॉन्जिट्यूड आणि टाइम कळलेलं आहे. हे एवढं तुम्हाला लक्षात आलं का? हे पॉज करून तुम्ही पाहिजे तर लिहून घ्या. लिहून घ्यावंच लागेल तुम्हाला सगळ्या गोष्टी. आता या ठिकाणी बा पुढे काही गोष्टी आहेत त्या आपण थोड्या बघूया काय आहेत. या ठिकाणी आपण जर पृथ्वीला डिवाइड केली 2 भागामध्ये, पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध अशी. ओके, हा 0 डिग्री आहे. 0 पासून इकडं पूर्व गोलार्ध आहे आणि इकडं पश्चिम गोलार्ध आहे. इथून इकडं पूर्व गोलार्ध म्हणजे इथं 180 डिग्री पूर्व आहे. इथून इकडं म्हणजे 180 डिग्री पश्चिम आहे. ओके, आणि या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा 12. तसंच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सो 12 या ठिकाणी बघा 180 वरतीच येते 12. बरोबर ना? लक्षात ठेवायचं. सो टोटल 12 टाइम झोन आहेत. 12 पूर्वेला आहेत, 12 पश्चिमेला आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी एक टाइम झोन म्हणजे कितीचा आहे? 15 डिग्रीचा आहे. ओके, सो 15 डिग्री 15 15 करत 180 झालं. 15 15 12 18 इंटू 12 बरोबर 180 होतं. सॉरी 15 गुणिले 12 म्हणजे 180. लक्षात ठेवायचं. इथपर्यंत काय डाऊट नसावा. आता हे बा असं म्हणजे ह्या भागात जेवढे पण कंट्रीज आहेत त्यांच्या इथं एकच टाइम आहे. लक्षात ठेवायचं. ह्या भागात जेवढे पण आहेत तिथं एकच टाइम असणार आहे. लक्षात ठेवायचं. आणि पूर्व गोलार्ध कसा असतो? पुढे असतो. कसा असतो? पुढे असतो. पश्चिम गोलार्ध मागे आहे. पुढे आहे तो मागे आहे. त्यामुळे तुम्ही इथं असाल, ए इथं असाल, ए हा पुढे आहे दिवसाचा विचार केला तर, कारण की या ठिकाणी दिवस चालू होतो. दिवस चालू आणि त्या ठिकाणी दिवस संपतो. 180ला दिवस संपतो. 180 पश्चिमेला दिवस संपतो. 180 पूर्वेला दिवस चालू होतो. म्हणजेच काय? 180 डिग्री पश्चिम पूर्व अँड 180 डिग्री पश्चिम असे 2 रेखावृत्त आहेत का? नाही आहेत. लक्षात ठेवा. त्याचं कारण बघा, हे 2 रिमोट आहेत. ओके, तुम्हाला रिमोट 2 दिसतात का? नाही, एकच दिसतोय ना. ओके, परंतु मी असं करून असं केलं तर आता 2 दिसतात. 2. माझं नाक हे 0 आहे. पण जर मी असं, कारण पृथ्वी अशी गोल आहे ना, अशी केलं तर हा एकच आहे. परंतु असं खोललं तर 2 दिसतात. त्यामुळं एकच रेखावृत्त आहे तो 180 वाला, परंतु 2 नावाने ओळखतो. तुम्ही असा रेखावृत्त विचार केला, इकडे बघितलं तर पूर्वेला, इकडे बघितलं पश्चिम. पण ऍक्च्युली हा असा गोल आहे. गोल म्हणजे एकच आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं 180 डिग्री पूर्व आणि 180 डिग्री पश्चिम हे वेगवेगळे रेखावृत्त नसून 180 डिग्री रेखावृत्तवाला रेखावृत्त. लक्षात ठेवायचं. आणि ह्याच रेखावृत्ताला म्हणतात आंतरराष्ट्रीय वार रेषा और इंटरनॅशनल डेडलाईन और इंटरनॅशनल डेट लाईन असं म्हणतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता पुढं स्टँडर्ड टाइम अँड टाइम झोन्स. आताच बघितलं स्टँडर्ड टाइम्स. आपण एखाद्या देशाचा स्टँडर्ड टाइम काढतो बघा. पहिलं काय होतं? लोकल टाइम होतं. लोकल टाइम हा कन्सेप्ट. लोकल टाइम काय होतं? प्रत्येक देशामध्ये तो वेगवेगळा असायचा. प्रत्येक गावागावात शहरात तो बदलायचा. का शॅडोवरती डिपेंड. सूर्य उगवला कुठं आणि सूर्य कुठं डुबला त्यानुसार तो शॅडोनुसार काढला जायचा त्या लोकांचा. मग हे मिस अप्रोप्रिएशन त्या ठिकाणी घडायला लागलं. आणि हे घडू नये म्हणून या ठिकाणी जगामध्ये आपण टाइम झोन आणलेला, फॅक्टर आणलेला, स्टँडर्ड टाइम आणलेला. सो लोकल टाइम नंतर आपण काय आणलेला? कशाचा आविष्कार केला? स्टँडर्ड टाइमचा. आणि स्टँडर्ड टाइम आताच बघितलेला आहे. 15 डिग्री बरोबर 1 टाइम झोन बरोबर 1 तास. 1 तास आपण हे काढलेलं आहे. किंवा 1 डिग्री बरोबर 4 मिनिट हे आपण आताच प्लॉट केलेलं सगळं आहे. मग एखाद्या देशाचा आहे, इंडिया हा देश आहे. एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पलवरून तुम्हाला कळेल कसं स्टँडर्ड टाइम करतं. याचं आपल्याला काय करायचं? स्टँडर्ड टाइम काढायचं. स्टँडर्ड टाइम काढायचं. आता एखाद्या देशाचं स्टँडर्ड टाइम काढायचं आहे. भारत असा समजा तर काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा त्या देशाचा मुख्य रेखावृत्त निवडायचा. रेखावृत्त निवडणे. भारताने निवडला. तो मुख्य रेखावृत्त मध्यातून गेलेला हवा. तो मुख्य शहरातून गेलेला हवा. तो रेखावृत्त
7.5 डिग्रीच्या पट्टीमध्ये पाहिजे, टाइम्समध्ये पाहिजे, पट्टीमध्ये पाहिजे. तर असं बघितलं भारताच्या मध्यातून गेलेला रेखावृत्त आपण निवडला. तो मुख्य शहरात मिर्झापूर किंवा त्याला अलाहाबाद किंवा सध्याचं नाव प्रयागराज असं आहे, त्याच्यातून गेलेला आहे. तो मुख्य शहर मिर्झापूर मध्यातून गेलाय मुख्य रेखावृत्त आहे. आणि तो 7.5च्या पट्टीत आहे का? तर बघा 7.5 गुणिले 10 किती झालं? 75 झालं. आणि त्याच्यामध्ये जर 7.5 मिळवलं तर 82.5 होतं. किती होतं? 82.5. पण हा हाफ म्हणजेच 30 डिग्री लक्षात ठेवायचं. सो 82 डिग्री 30 मिनिट पूर्व हा रेखावृत्त आपण निवडण्याचं कारण ते आहे. कारण की इथं हाफ म्हणजे काय असतं रे? इथं फुल म्हणजे 60 असतं. फुल म्हणजे 60 असतं. हाफ किती होईल? 30 होईल ना. म्हणून इथं 82 म्हणजेच 82 डिग्री 30 मिनिट पूर्व हा रेखावृत्त आपण निवडलं. 82, 7.5च्या पट्टीमध्ये. 7.5 का? कारण आपल्याला माहिती आहे ना इथं 15 आहे. दोन रेषांच्या दरम्यानचं अंतर किती असतं? 15 डिग्री आहे. त्याचा हाफ केलं तर किती होईल? मग 7.5 डिग्री होईल. किती होईल? 7.5 डिग्री. हे लक्षात ठेवायचं. 7.5च्या डबल 15. 15 इंटू 24 म्हणजे 360. मग 360 वरून 15 वरून आपलं 7.5 आलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. सो अशा प्रकारे आपण भारताचा टाइम झोन काढलेला आहे. 82.5 डिग्री पूर्व मिर्झापूर शहरातून जाणारं भारताच्या मध्यातून जातं. भारताच्या मध्यातून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तुमचं उडीसा आणि तुमचं आंध्र प्रदेश एवढ्या राज्यातून जातं. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, आता हा जो 82.5 आहे, 82.5 त्याचा जर आपण टाइम काढायचं म्हटलं तर किती आहे बघूया. 30 मिनिट पूर्व. आता फक्त एजक काढू. 82 डिग्री, 1 डिग्री म्हणजे 4 मिनिट. 1 डिग्री बरोबर 4 मिनिट. 32 म्हणजे एवढ्या मिनिटं आहेत. आपल्याला याला डिवाइड करायचं 60 न, कारण की आपल्याला तासात कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच 5 तास 28 मिनिटाचा फरक. 5 तास 28 मिनिटाचा फरक येतो 82. पण 5.5 तास कुठून आणले? आता आपल्याला एक माहित आहे 1 डिग्री म्हणजे 4 मिनिट. मग हाफ डिग्री म्हणजे किती होईल? मग 2 मिनिट. हाफ डिग्री म्हणजेच काय रे? 30 ना. कारण फुल म्हणजे 1 डिग्री. तर हाफ म्हणजे किती होईल? 30 होईल. मग म्हणजेच काय? 2 मिनिट. ह्याच्यामध्ये आपल्याला किती करावं लागेल? 2 मिनिट ऍड करावं लागेल. सो आपला आन्सर येईल 5 तास 30 मिनिट. आपण प्लस करतो कारण की आपण पूर्वेला आहे. 0 डिग्री पासून पूर्वेला आहे. ग्रीनविच मेरिडियन पासून पूर्वेला आहे. सो इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट नसावं. ओके, पुढे इंटरनॅशनल डेट लाईन आपण आत्ताच पाहिलं या ठिकाणी. ओके, हे 0 आहे. 180 डिग्री पूर्व आणि इकडं 180 डिग्री पश्चिम. इथं दिवस चालू होतो, दिवस इथं संपतो. ज्या ठिकाणी संपतो ती 180, ज्या ठिकाणी चालू होतो 180. त्यामुळे याला आंतरराष्ट्रीय वार रेषा, आंतरराष्ट्रीय डेट लाईन असं म्हटलं जातं. ओके, हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी काय काय बदलत असतं? या ठिकाणी बदलतं तारीख. काय बदलते? तारीख. वार बदलतो का? यस, वार बदलतो. त्यानंतर अजून काय बोलतं? दिवस बदलतो आणि दिशा बदलते. म्हणजे डेट, डे आणि डायरेक्शन. ऑल डीज आर चेंजिंग बट ओनली टाइम म्हणजेच वेळ ह्या ठिकाणी बदलत नाही. वेळ रिमेन सेम. टाइम, आंतरराष्ट्रीय वाररेषा जेव्हा पार करतो त्यावेळी टाइम बदलत नाही. वार, तारीख, दिवस, दिशा, वार, तारीख जे काय ते सगळं बदलतं पण वेळ बदलत नाही. हे डोक्यात ठेवायचं. कळलं का? वेळ बदलत नाही. का? डाऊट असेल बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. समजा कुठं पण घ्या. इथे इंग्लंडला 5 PM झाल्यात. सोमवार चालू आहे. तर आपण मोजूया तिथून पुढे. ह्या दिवस पुढे असणार आहे. दिवस कसा असणार आहे? पुढे असणार आहे. मग इथं 6 वाजले असतील, 7 वाजले असेल, 8 वाजले असेल, 9 वाजले असेल, 10 वाजले असेल, 11 वाजले असेल, रात्रीचे 12. म्हणजे सोमवार इकडं काय? सोमवार आहे. तिकडं रविवार चालू, मंगळवार चालू झालेला आहे. काय इकडं? मंगळवार.
मंगळवारच्या सकाळी 1 वाजल्यात, 2 वाजल्यात, 3 वाजल्यात, 4 वाजल्यात, इथं 5 वाजलेले आहेत, बरोबर 180 पूर्वेला 5. पुढचा मंगळवार चालू झालेला आहे. मागे गेलो आपण, इथं 5 वाजल्यात, इथं 4 वाजल्यात, इथं 3 वाजल्यात, 2 वाजले, दुपारचे 1 वाजल्यात, दुपारी 12 वाजल्यात, 11 AM झालेले आहेत सोमवारचे, 10 AM, 9 AM, 8 AM, 7 AM, 6 AM आणि 5 AM झालेले आहेत. बघा 180ला पण 5 AM, 180ला पण 5 AM, फक्त वार वेगळा. म्हणून ना वेळ बदलत नाही या ठिकाणी, वेळ बदलत नाही, बाकी सगळं बदलत. ओके, सो अशा प्रकारे आपला जो बेसिक आणि तुम्हाला म्हटलेलं ना त्या ठिकाणचा टेम्परेट रिजन, ओके, टॉरिड, फ्रिजिड आणि टेम्परेट. हा काय होता तुमचा टॉरिड, टेम्परेट आणि फ्रिजिड. हा टेम्परेट असतो ना, हायली व्हॅरिएबल क्लायमेट, म्हणजे व्हॅरिएबल क्लायमेट चेंज या ठिकाणी होत असतो, म्हणजे मॅक्झिमम व्हॅरिएबिलिटी ऑफ वेदर कंडिशन्स असतात. त्याचं कारण आहे इकडं कूल आहे आणि इकडं गरम आहे, तिथं देअर इज अ एक्सचेंज ऑफ एअर, हाय मुवमेंट ऑफ एअर असते त्या ठिकाणी. ओके, जगातील सर्वात म्हणजे वाळवंट जे आहे ते मॅक्झिमम तुम्हाला त्या रिजनला सापडतात. म्हणजे हार्श क्लायमेट सापडतं तुम्हाला तिथं, विंटर सापडतो, समर सापडतो, सगळं. त्यामुळं व्हॅरिएबल क्लायमेट कंडिशन तुम्हाला कोणत्या रिजनला भेटत असेल तर टेम्परेट रिजनला हा 23.5 ते 66च्या दरम्यान सापडतो. तर अशा प्रकारे आपला जो बेसिकचा लेक्चर होता तो या ठिकाणी संपत आहे. तो असेच आपण पुढं कंटिन्यू आपले जे सिरीज असणार आहे, ही जी ऑप्शनलची सिरीज आहे, तर तुम्हाला ही कंटिन्यू ठेवावं लागेल. त्यात तुम्हाला भारी भारी नवीन नवीन टॉपिक येतील, ते आपण बघत राहणार आहे. ओके, काय डाऊट असेल तर नेहमी तुमच्या कमेंट सजेशन्स आम्हाला वेलकम राहतील. तुम्ही कधी कॉल करून आम्हाला विचारू शकता आणि तुमचे सजेशन्स पोस्ट सुद्धा करू शकता. ओके, थँक्यू सो मच. काय डाऊट असेल नक्की भेटू आपण. ओके, सी यू.